नमस्कार मित्रांनो, कुक्कुट व्यवसायावर बोलू काही. तर तुम्हाला समोरील चित्र बघून लक्षात आलंच असेल की आजचा आपला विषय काय आहे. हो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कुक्कुटपालनचे शेड व्यवस्थापन. म्हणजेच कोंबड्यांना कशा पद्धतीचा शेड पाहिजे असतो, त्या शेडमध्ये काय काय गोष्टी उपलब्ध असायला हव्या, जागेचे विवरण कसे करावे, शेडचा साईज म्हणजेच त्याची आकार, लांबी, रुंदी किती असायला पाहिजे, वातावरण कसं कोंबड्यांना पाहिजे असते, या सर्व गोष्टी मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व जाणून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवात करण्या अगोदर आपण समजून घेऊया की कुक्कुटपालन का आवश्यक आहे. इथं उपस्थित बरेच लोक जे आहे ते शेतकरीगण असतील आणि प्रामुख्याने त्यांना कुक्कुटपालन माहितीच असेल काय आहे, कुक्कुटपालनचे महत्त्व काय आहे, या व्यवसायामुळे काय फायदा होतो आणि आपण कुक्कुटपालन का करायला पाहिजे. तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल तर आमच्याशी जुळून राहा आणि पुढील माहिती तुम्हाला 100% फायद्याची असेल ही मी हमी घेतो. मित्रांनो, बघूया आपण की कुक्कुटपालन नेमकं म्हणजे काय. बऱ्याच लोकांना माहिती नसेल कुक्कुटपालनाचा अर्थ, तर त्यांना सांगू इच्छितो. कुक्कुटपालनाची व्याख्या जर सरळ सोप्या भाषेत सांगायचं राहिलं तर मांस व अंडी याच्या उत्पादनामधून व्यावसायिकपणे विविध प्रकारचे जे पाळीव पक्षी आहे ते वाढवणे म्हणजेच कुक्कुटपालन. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, की सर्वात सामान्य आणि मोठ्या प्रमाणात वाढवलेला कुक्कुट पक्षी हा कोंबडा आहे आणि याला जगभरात मागणी भरपूर आहे. अंडीसाठी वाढवलेल्या कोंबड्यांना लेअर चिकन असे म्हणतात आणि मांसाच्या उत्पादनासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना ब्रॉयलर चिकन म्हणतात. आजकाल बहुतेक लोक व्यवसायाचा प्रकार म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. भारतातील पोल्ट्री लोकसंख्येची संख्या आंध्र प्रदेशमध्ये नसून त्यानंतर तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, पंजाब इत्यादी शहरात होते. तसेच मुंबई, पुणे, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, अजमेर इत्यादी काही महत्त्वाच्या शहरी भागात आधुनिक पद्धतीनं कुक्कुटपालन केल्या जाते. आता आधुनिक पद्धतीनं कुक्कुटपालन नेमकं म्हणजे काय, तर बऱ्याचशा लोकांनी बघितलं असेल की जिथं मोठे मोठे शेड असतात तिथं उन्हाळ्यात जे तापमान मेंटेन करावं लागतं, तर ते तापमान मेंटेन करण्यासाठी लोकांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. म्हणजे काही काही लोकांनी तिथं AC लावलेला आहे, कूलर लावलेला आहे. अशा आधुनिक पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर करून हे उत्पादन घेतले जाते. आता पोल्ट्री फार्मिंग व्यवसायाचे फायदे काय. मित्रांनो, पोल्ट्री व्यवसायात बरेच फायदे आहेत. म्हणूनच बरेच शेतकरी या व्यवसायात गुंतवणूक करणे पसंत करतात. म्हणजे बघा ना मित्रांनो, की हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायात तुम्हाला एवढे असे फायदे आहे की हा व्यवसाय तुम्ही नाकारू शकतच नाही. ते आपण पुढे बघूया. तसं अंडी आणि मांस याचे उत्पादन आणि या उत्पादनामधून उच्च उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशानं लोक सामान्यतः पोल्ट्री फार्मिंग करतात. अंडी आणि मांसापासून मिळणारा अन्नाचा चांगला स्रोत म्हणून जगभरात कोट्यावधी कोंबड्यांची पैदास केली जाते. अजून काही वाढीव फायदे आहे, ते म्हणजे पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी पहिलं कमी भांडवलाची गरज लागते. म्हणजेच काय की या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त पैसा कोणालाच मोजावा लागत नाही. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्याही पैशात तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आता हा जो आहे हा कुक्कुटपालनाचा मुख्य फायदा आहे. याला सुरू करण्यासाठी मोठ्या पैशाची आवश्यकता लागत नाही. पोल्ट्री सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त लागेल गरजे एवढंच भांडवल आवश्यक आहे.
तसेच बहुतेक पोल्ट्रीचे पक्षी वाढवणे सुरू करणे हे महाग जात नाही. कमी पैशात व गुंतवणुकीमध्ये जास्त दर प्राप्त करता येतो. दुसरं म्हणजे या व्यवसायासाठी मोठ्या जागेची आवश्यकता लागत नाही. आता आपण जोपर्यंत व्यावसायिकरित्या विचार करत नाही की मला एवढ्या कोंबड्यासाठी एवढा मोठा शेड बांधायचा आहे आणि मला इथं मोठं उत्पादन घ्यायचं, तर जोपर्यंत तुम्ही असा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता बिलकुलच लागत नाही. आपण आपल्या स्वतःच्या अंगणात काही पक्षी सहजपणे वाढवू शकता किंवा त्यांना पिंजऱ्यासह पण वाढवू शकता. म्हणूनच जर आपण आपल्या कुक्कुटपालनात जर रस दाखवला तर आपण स्वतःच्या अंगणात बऱ्याच पक्ष्यासह हे करू शकता. तिसरं म्हणजे मित्रांनो, अल्प कालावधीत उच्च उत्पादन. आता विशेष म्हणजे पोल्ट्री फार्मिंगच्या व्यवसायात कमी कालावधीत गुंतवणुकीचा परतावा मिळण्याची हमी मिळते. तुम्ही ब्रॉयलर कोंबडीसारखे काही पोल्ट्री पक्षी वाढवू शकता आणि त्यापासून प्रॉफिट पण मिळवू शकता आणि याला कमीत कमी कालावधी लागतो. पोल्ट्रीचे उत्पादनही जास्त महाग नसतात. हे बऱ्याच लोकांना परवडतं. म्हणून तुम्ही बघाल की जगभरात हा जो व्यवसाय हा सुप्रसिद्ध झालेला आहे आणि प्रत्येक गावाखेड्यात हा व्यवसाय केला जातो. चौथा मुद्दा असा मित्रांनो की या व्यवसायात तुम्हाला कोंबड्यांची जास्त देखभाल करावी लागत नाही, तिथं जास्त वेळ द्यावा लागत नाही. तुम्ही कमी वेळात हा व्यवसाय जो आहे हा वाढवू शकता आणि याचे उत्पन्न घेऊ शकता. पोल्ट्री फार्ममध्ये उच्च देखभालाची बिलकुल आवश्यकता नाही आहे. तसेच जर तुम्ही योग्य स्वच्छता आणि काळजी घेत असाल तर कुक्कुटपालनातील रोग आणि आजार हा कमी करू शकता. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की बर्ड फ्लू आला, अमकं आलं, टमकं आलं. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की कोंबड्यांना पण सर्दी होते. ही जर बाब तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करा आणि आम्हाला सांगा की कोणाकोणाला ही बाब माहिती होती की कोंबड्यांना पण सर्दी होते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे आजार आहे तुम्ही नक्कीच कमी करू शकता जर तुम्ही स्वच्छता पाळली शेडवर आणि त्याची काळजी घेतली तर. जसं की लहान पक्षी वगैरे आहेत, काही आता टर्की वगैरे तुम्ही जर ऐकलं असेल तर इत्यादी पक्ष्यांमध्ये आजार कमी असतो आणि कोंबड्यांमध्ये पण आजार कमीच असतात. पण एखाद्या वेळेस लाट आली तर येते, अन्यथा तुम्ही काळजी जर घेतली तर कोंबड्यांना काहीच होत नाही आणि तुमच्या कोंबड्यांची जी वाढ आहे ती खूप चांगली होते. याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो की ज्यांना कोणाला वाटत असेल की हा व्यवसाय करण्यासाठी मला परवाना लागतो, तर परवाना अजिबात लागत नाही. हा व्यवसाय करण्यासाठी कुठलंच लायसन, परवाना याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही हा स्वतःच्या मनानं हा कुठेही तुमच्या जागेवर हा व्यवसाय करू शकता. बऱ्याच बाबतीत आपल्याला कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते. जसे जवळजवळ सर्व प्रकारचे पोल्ट्री पक्षी आहे हे पाळीव प्राणी आहे. तसेच संबंधित प्राधिकरणाकडून परवाना मिळवणे देखील कुक्कुटपालनासाठी सोपे आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर उत्पादन घ्यायचा विचार करत आहात तर तुम्ही प्राधिकरणाकडून परवाना मिळवू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने हा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जगभरात असंख्य पोल्ट्रीचे उत्पादन लोक स्वतःच्या घरातच घेतात. आता तुम्ही बघत असाल की खेडेगावात वगैरे भरपूर लोक जे आहे ते स्वतःच्या अंगणातच गावरानी कोंबड्या टाकून त्याची अंड्यासाठी किंवा स्वतःच्या जेवणात आहार म्हणून वाढवतात. यालाच मूळ कारण आहे म्हणजे याची प्रचंड जागतिक मागणी आहे मित्रांनो. हा जो पॉईंट आहे हा आपला पुढचा पॉईंट आहे की या व्यवसायाला आणि कोंबड्यांना जागतिक मागणी भरपूर आहे. पोल्ट्री आपल्याला ताजे आणि पौष्टिक आहार देते आणि त्याला जागतिक मागणी म्हणूनच आहे. त्यासाठी पोल्ट्री उत्पादनाचे जागतिक ग्राहक त्याच्या पोषक आणि ताजेपणामुळे त्यांना प्रामुख्याने प्राधान्य देतात.
आता तुम्ही बघा ना, कोविडसारख्या महामारीमध्ये डॉक्टरसुद्धा अंडे आणि चिकन खाण्यास प्रवृत्त करतात. जो कोणी पेशंट जातो डॉक्टरकडे, डॉक्टर लोक त्यांना सांगतातच की बाबा तू जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर तू अंडी मांस खाऊ शकतो, याने तुला सर्वात जास्त फायदा आणि हे पौष्टिक आहे, या आजारासाठी तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. आता मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सुलभ मार्केटिंग. म्हणजे काय? विपणन करणे. आता याची मार्केटिंग जर म्हणायला गेलं तर कोंबड्या आणि अंडे हे विकणे ग्राहकांना किंवा मोठ्या व्यापाऱ्यांना. तर मित्रांनो, हे करणे फार सोपी आहे. जगातील बहुतेक सर्व ठिकाणी पोल्ट्री उत्पादनाची बाजारपेठ उपलब्ध आहे. आपण आपल्या जवळच्या स्थानिक बाजारात उत्पादने सहज विकू शकता, किंवा तुम्ही जर छोट्या मोठं काही तुमच्या गरजा भागवण्यासाठी कोंबड्या स्वतः विकू शकता. स्वतःच्या किराणा दुकान असेल तर त्या किराणा दुकानात तुम्ही अंडे ठेवू शकता किंवा स्वतःचं शॉप खोलू शकता. या सर्व गोष्टीचा फायदा होतो. नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, मिळकत आणि रोजगाराची संधी. कुक्कुटपालनामुळे उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी एवढ्या निर्माण झालेल्या आहे की सुशिक्षित बेरोजगार तरुण लोकसुद्धा या पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहे. कुणीही इवन महिला पण हा व्यवसाय करू शकतात. महिलांना जसं खेडेगावात तुम्हाला माहिती असेल की महिला कामावर जातात, त्यांना बाहेर जाऊन पुरेसं जे आहे ते पैसे मिळत नाही आणि पूर्ण वेळ बाहेर जावं लागतं, घरी लक्ष कमी राहतं. तर त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्यवसाय फार फायद्याचा आहे. महिला ज्या आहे ह्या आपला जो वेळ आहे हा व्यवसायात देऊ शकतात आणि या व्यवसायात जसं वेळ जास्त द्यावा लागत नाही, तर त्या साईड बाय साईड घर पण सांभाळू शकतात आणि हा व्यवसाय पण करू शकतात. तर मित्रांनो, विद्यार्थीपासनं तर महिलेपर्यंत या वर्गगटापर्यंत सर्व लोक हा व्यवसाय करू शकतात. त्यानंतर हा मुद्दा येत असेल की या कामासाठी जर तुम्ही मोठा शेड बांधण्याच्या विचारात आहात किंवा तुम्हाला उत्पादन वाढवायचं आहे, यासाठी तुम्हाला बँकेकडनं कर्ज पण उपलब्ध होतं आणि फार सोप्या रीतीनं हे कर्ज उपलब्ध होतं. आपण जर विचार केला की मला या मोठ्या शेडचं उत्पादन घ्यायचं आहे, तर जवळपास या व्यवसायासाठी सर्व बँका अशा प्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज मंजुरी करतात. तर जर तुम्हाला हा व्यवसाय व्यावसायिकपणे सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक बँकांना कर्जासाठी अर्ज करू शकता. भारतातील जवळपास सर्वच प्रमुख बँका कुक्कुटपालनासाठी कर्ज पुरवतात. याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मित्रांनो नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारा. जर वेगवेगळ्या स्कीम तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर मित्रांनो नक्की विचारा. हा सगळा विषय खास तुमच्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहे. तर तुम्ही जेवढं आम्हाला उत्स्फूर्ती आणि उत्साह दाखवाल तेवढं आम्ही तुम्हाला खोलवर जाऊन मार्गदर्शन करू शकतो. तर मित्रांनो, हा काही भाग आहे जो तुम्हाला आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या इतर मित्रवर्गासह शेअर करा. मित्रांनो, पुढच्या भागात आपण बघणार आहोत की शेडच्या मूलभूत गरजा काय आहे, जसं जागा किती लागते, त्याला प्रकाश कसा हवा, संरक्षण कसं करायचं पक्ष्यांचं, या सर्व इत्यादी बाबी वगैरे आपण बघू. त्याआधी मित्रांनो, पुढच्या सेशनला यायच्या अगोदर मला तुम्ही सांगा की आजच्या या विषयामधून तुम्हाला काय शिकायला भेटले, तुम्हाला कुठले मुद्दे कळले नाही, आणि जर कळले असेल तर कोणी कोणी हा प्रयोग करून बघितला आहे आणि कोणी कोणी कुक्कुट व्यवसाय केला आहे हे आम्हाला नक्की कळवा. हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. हे पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.